आता आपण गडाचा बालेकिल्ला पाहतो तर बालेकिल्ल्याचा मेन दरवाजा आहे. तर त्या काळातली संपत्ती म्हणायची बालेकिल्ला म्हणजे. आपली संपत्ती काय फॅमिली, तर शिवरायांची संपत्ती काय प्रजा. शिवरायांची संपत्ती धान्याचं कोठार. तर धान्य म्हणजे त्या काळातलं चलन 25,000 खंडी धान्य बसायचं. 5 लाख पोती. 5 लोकांना 100 भाकरी लागायचे त्या काळामध्ये. सरासरी त्यावेळचा माणूस रोजच्या 10 ते 15 भाकरी खायचा कमीत कमी एका वेळेला. टोटल 50 भाकरी लागायची एका कुटुंबाला रोज. सकाळ 100 भाकरी राहायच्या. तिकडची पहिली बालेकिल्ल्याची भिंत बघा अशी पूर्ण 8 एकर मध्ये आहे. 8 एकर आहे जागा. 8 एकर असे. बालेकिल्ला म्हणजे धान्याचं कोठार. बालेकिल्ला म्हणजे संपत्ती. त्या काळामध्ये सोनं देऊन धान्य खरेदी करायचं. तर 25,000 खंडी धान्य ठेवलं जायचं. 5 लाख पोती. धान्य ओपन टाकलं जायचं. अशी वर लहानांचे छिद्र आहेत. तांदूळ, ज्वारी आणि नाचणी अशी 3 कोठार आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती अशी धान्याची कोठार आहेत. हा बालेकिल्ला लुटला तर राजा गरीब यायचा. बालेकिल्ला त्याची ताकद धान्य असं तर तुम्ही लढू शकताय. तर बालेकिल्ला जे बांधलेले त्याला 4ही बाजूना खंदक आहे. खंदकामध्ये पाणी, मगरी, कमळाची वेळ सोडले जायचे. या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती धान्याची कोठार आहेत. त्यापुढे धान्य ओपन टाकलं जायचं. पूर्वी धान्य सडत नव्हतं आणि पूर्वी वनस्पती पाला असायचं त्यात टाकायला. हो. ओके. धान्य ओपन का ठेवायचं तर धान्य सडू नये म्हणून. पुढे धान्यासाठी काम व्हायची. 12 बोलत एकत्र यायचं काम करायचं. धान्य मी त्या काळातलं चलन. या इथं लागायची बैलगाडी. दिप्पाड माणसं होती साहेब त्या काळामध्ये. काय होती? दिप्पाड माणसं होती. इथं बैलगाडी लागायची. काय लागायची? बैलगाडी. बघा हाईट. आता आपलं हाईट 5 ते 6 फूट. मिळले का? आत या. पुढे या. भिंत किती मोठी आहे बघा. बालेकिल्ल्याची भिंत त्याला काय म्हणतात? चौडाई जुन्या भाषेमध्ये. धान्य ओपन टाकलं जायचं. यात तांदूळ, त्यात वरी, त्यात नाचणी. हे 1112 मधलं बांधकाम आहे. राजा भोजच्या कारकिर्दीतलं. पुढे आता कसलं बांधकाम आहे. त्या दरवाजे बंद केले जायचे. धान्य वरून खाली ओतलं जायचं. लूज धान्य वरून ओतायचं साहेब. इथून धान्य बाहेर काढलं जायचं. त्याला कोकणामध्ये काय म्हणायचं? कणगी. जुन्या भाषेमध्ये काय म्हणायचं? पेव. काय म्हणायचं? पेयो. म्हणजे हातीच्या अंगावर जी काय बसण्याची बैठायचं अंबारी. राजे लोक अंबारीच बसायचं. त्या काळाची अशी डिझाईन आहे बघा. नाव दिलं अंबरखाना. अंबर म्हणजे हाती. जुनं नाव तर आंबराई. आता आपण धान्याचं कोठार म्हणतो. आता भाषेमध्ये आपण काय म्हणतो? वकार. काय म्हणतो? वकार. 3 कोठार म्हणतो. गंगा, यमुना, सरस्वती. हो माहिती आहे ना. ह्या इथं मंदिरात. हा ते बघू आपण. ते बघूया. शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावर शिव मंदिर बांधलेलं आहे. या शिव मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या शिव मंदिरला हात लावल्यानंतर शिवलिंगचा कलर बदलत होता. म्हणजे त्याचा वेगळा रंग व्हायचा. सूर्याची किरणे सरळ आत यायची. पूर्वेकडे तोंड करून असले हे शिव मंदिर अतिशय अप्रतिम आहे. राजदिंडी मार्ग. राजे या मार्गातून शहागडला गेलेलेच बघा. ट्रेकिंगचा मार्ग आहे. इथं पहिली मोठी कमान होती. मोठा गेट होता. सुंदर गेट होता. तो दरवाजा आउट साईडला होता. आता तो पूर्णपणे पडलेला आहे बघा साहेब. तुम्हाला छोटा पठार दिसतो. मसाई पठार आहे. राजे या मार्गातून कुठल्या किल्ल्यावर गेले? विशाळगडला. ही लहानशी पायवाट आहे. घनदाट जंगल आहे.
पुढे गाव आहेत घोंगुर बांदुड तुरकवाड्याची लहानशी गावं आहेत. राजांचा हा जो मार्ग आहे विशाखाला जाण्याचा मार्ग आहे. हा लहानसा टेहणी बुरुज आहे. देखरेख पाहणी करायची निगराणी छोटा बुरुज आहे बघा. सर्वात उंच ठिकाण याचं नाव आहे सज्जा कोटी. सज्जा म्हणजे गॅलरी, कोटी इमारत, सज्जा म्हणजे गच्ची. ह्या गच्चीमध्ये शंभराजांचं वास्तव होतं 6 महिने. बापलेकांची शेवटची भेट झाली 13 जानेवारी 1680. शंभराज रायगडला निघून गेलेत आणि आजारी पडले. हे बांधलं मात्र सर्व आदिलशानं ईद महिन्यामध्ये. 2 मजली इमारत आहे. खाली नमाज पढा जायचा आदिलशाह, कुराण वाचायचा. हे जे बांधकामाचं आदिलशाहच्या कारकिर्दीतलं आहे हे जपत आपण वापर करून केले आहे. बरोबर. समोर जे दिसतं ते छत्रपती शाहू महाराजांनी बनवलेला कुस्ती आखाडा आहे. या ठिकाणी कुस्ती खेळल्या जातात. तसंच इथून खाली थोडं अंतरावरती गेल्यानंतरनं आपल्याला छत्रपती महाराजांनी यांचा महाल दिसतो, म्हणजे त्यांचे निवासस्थान दिसते. ते आता त्या ठिकाणी शाळा भरली जाते. ते समोर जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. या मंदिर संगमरवरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोरलेली आहे. हे मंदिर कधी कधी ओपन केलं जातं. ज्यावेळी ज्योत प्रणाली आहे किंवा उत्सव असेल तर त्यावेळेस हे मंदिर ओपन केलं जातं. काळामध्ये 1112 मध्ये दगड इथले काढलेले संपूर्ण किल्ल्याला. काही खाण्याचे रिकाम आहेत, काही खाण्याला पाणी लागलेलं आहे, काही खाण्याला पाणी लागलेलं आहे. पण दगड काढून किल्ल्याला वापरलेले आहे, किल्ला बांधलेला आहे बघा. समोर एक महादेवाचं मंदिर आहे शंकराचं महाराजांच्या कारकिर्दीतलं. आसपासची दगड काढून किल्ला बांधलेले आहे. तर हा गड चढण्यासाठी एकदम सुलभ आहे. गडावर पूर्णपणे वस्ती आहे. गडावरती वाहन येतं. वाहनं आपण गडाच्या टोकावरती आणू शकतो. पण एकच इथं खंत आहे की ती म्हणजे गडावरती हॉटेल्स आहेत, लॉज आहेत, नॉनव्हेज हॉटेल्स आहेत. असे हॉटेल किंवा असे लॉज वगैरे कुठल्याही महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण गडकिल्ले म्हणजे असंख्य मराठा मावळ्यांनी दिलेल्या शौर्याच्या बलिदानाचे प्रतीक आहे. त्यामुळे गडकिल्ल्यावर असं कोणतंही हॉटेल किंवा लॉज नसावेत असे मला वाटते. जुन्या पद्धतीनं चुलीवरच्या भाकरी आणि पिठलं गडकिल्ल्यावर मिळते, त्याचा आस्वाद नक्की घ्या. आम्हीही घेतला. किल्ल्याला अवश्य भेट द्या. तुम्ही ह्या किल्ल्याला भेट दिल्यानंतर तुम्हाला इथला इतिहास स्वतः जगल्यासारखं वाटेल, कारण तेवढा इतिहास इथला घडलेला आहे. अशीच माहिती आपण परत पुढच्या भागामध्ये आपल्या घेऊन येऊ. ही माहिती आवडली असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय.